कोणी बाहेरून केलं का? कोणी आणलं का बाहेरून? यांनीच केलेले स्वतः. तर तसं आपण प्रत्येकाने स्वतःपासून तयारी ठेवली पाहिजे. आदेश विदेश काही नाही, की मला हे माझं घर, माझा परिसर, माझ्या समोरचे, प्रत्येकाने ते केलं तर गाव स्वच्छ होणारच आहे ना. असं काही जादू नाही याच्यामध्ये काही. सध्याचं जीवन गतिमान जीवन आहे. सुख समाधान लोकांना मिळत त्या सुलभ मानतात. लोक सुखाचा शोध घ्यायला निघाले, कारण पैसा आहे सगळे, पण समाधान आहे, आनंद नाही. आनंद शोधावा लागते लोकांना. पण लक्षात ठेवा, आपली संस्कृती ही दातृत्वावर आधारलेली संस्कृती आहे. आणि तुम्हाला जर आनंद आणि समाधान जीवनात मिळवायचं असेल, तुमच्या कुटुंबाचा विकास करायचा असेल, चांगली मुलं घडवायची असतील, सुसंस्कृत घडवायची असतील, व्यक्तिमत्व विकास करायचा असेल, तर आनंद शोधण्याची गरज नाहीये. पहिल्यांदा तुम्ही इतरांच्या जीवनात आनंद द्या. त्यांना जर आनंद दिला तर तुमच्या जीवनात आनंद होईलच ना. आणि आपली संस्कृती दातृत्वावर आधारलेली याच गावचं एक आदर्श उदाहरण आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अडचण लक्षात घेतली, ओतूरला जाणार, इकडे जाणार, तिकडे जाणार, आणि म्हणून खंडेराव गणपत नरवडे यांनी आजची 1 एकर जमीन दान दिली. आणि दातृत्वाचा म्हणजे त्यांनी हे दाखवून दिलं. त्यामुळे आज तो आदर्श कोणी मोडला नाही अजून. कारण त्यांच्याकडे दान सुद्धा आपण म्हणतो दातृत्व होतं ना, कारण आपली संस्कृती दातृत्वावर आधारलेली. भारतीय संस्कृती ही जगात 1 नंबरची आहे. दया, धर्म, माणुसकी, करुणा, त्याग या सगळ्या गोष्टी या संस्कृतीत आहेत. पण आपण त्या गोष्टी पाहत नाही. आपण बऱ्याचशा गोष्टींकडे म्हणजे दुर्लक्ष करतो. जीवन हे परिवर्तनशील आहे. जे काल आहे ते आज राहणार नाही, उद्या राहणार नाही. तुमचं समजा आज म्हणजे 10 वर्षापूर्वी गावची परिस्थिती काय होती, 20 वर्षापूर्वी काय होती, आज परिस्थिती का बदलली, तर याला काही जादू नाही. इथल्याच भूमिपुत्रांनी तो काय पदार्थ घडवून आणलेला आहे आणि आणला जाणारच आहे. कारण आज कुलदीप आणि यासारखे म्हणजे ट्रकचे वगैरे लोक किंवा माजी सरपंच किंवा आणखी काही आहे, आजही त्यांना वाटतंय की आपला गाव आदर्श आणि सुंदर गाव झाला पाहिजे. आणि आपल्याला सर्टिफिकेट नको शासनाचं, आपलं आरोग्य, आपला दर्जा आणि आपल्याला चांगलं सुसंस्कृत जीवन आणि संपन्न जीवन जगायचं असेल तर आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. कुठलीही जादू नाही. तेवढं जरी केलं तरी हा गाव एक दिवशी आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्याला येईल. म्हणून मी ह्या एक सर्व महिलांना भावी जे आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि चांगली दृष्टी असलेलं आयुष्य देवं एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपण ही मोलाचं असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण एकल महिलांचे काही सत्कार घेणार आहोत. आज या व्यासपीठावर असणाऱ्या कोणत्याही माणसांचा आपण सन्मान करणार नाही, कारण की आजचा दिवस ज्यांच्या सन्मानासाठी आहे त्यांचाच सन्मान खऱ्या अर्थाने या ठिकाणी होईल. त्यासाठी दोलवड ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सो मंगलताई नलावडे यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं. आज या ताईंनं नाना गेल्यानंतर ज्या पद्धतीने गावातल्या जवळजवळ 10-15 वर्ष 10 ते 15 वर्ष या गावाची, या ग्रामपंचायतची सेवा केली, त्यांचा सन्मान या गावातील ज्ञानेश्वरी महिला ग्रामसंघाच्या सचिव मॅडम ज्योत्स्नाताई सुधाकरजी नलावडे यांनी करावा.